श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत लोकवाङ्मयातील वळणवाटा या मालेमध्ये बहीण भावाच्या नात्याच्या लोकबंधाचा डॉक्टर मुकुंद कुळे यांनी घेतलेला वेध. मायबापाच्या नात्यानंतर स्त्रीसाठी सगळ्यात महत्त्वाचं नातं कुठलं असेल तर ते असतं भावाचं. पाठीला पाठ लावून आलेली भावंडं, लहानपणापासून एकमेकांच्या सुखदुःखात सामील होणारी. मग मोठेपणी लग्न होऊन बहीण सासरी गेली म्हणून मायेच्या नात्यात अंतर थोडंच पडतं. माहेर गरीब असो वा श्रीमंत, कोणत्याही स्त्रीसाठी ते कायमच आपल्या कोणत्याही सन्मानाच्या पलीकडचंच असतं. त्यामुळेच तर ती आपल्या माहेराविषयी एक उणादुणा शब्द ऐकून घेत नाही. प्रसंगी मार शिव्याशाप सहन करते, पण माहेराला जपते. माहेरी तिची मायेची माणसं असतात. त्यांनी काही दिलं घेतलं नाही तरी तिला चालतं. फक्त कधी वाटलं तर जायला मोकळं व्हायला एक हक्काचं ठिकाण तेवढं असावं, एवढीच तिची आसक्ती अपेक्षा असते. त्यामुळेच आधी जन्मदाते मायबाप आणि त्यांच्या मृत्यूनंतर आपल्या भावामुळेच आपलं माहेरपण टिकून आहे हे प्रत्येक सासूरवाशिणीला ठाऊक असतं आणि ती ते जपण्याचा कसोशीने प्रयत्न करत असते. किती सुरेख असतं हे बहीण भावाचं नातं. खरं तर कुठल्याही देण्याघेण्याच्या अपेक्षेच्या पल्ल्याडचं. त्यांना फक्त एकमेकांची मायाच हवी असते. मग एकीऐवजी दोन बहिणी असल्या तरी भावाची माया कमी होत नाही आणि बहिणींचा त्याच्यावरचा जीव कमी अधिक होत नाही. म्हणून तर लोकपरंपरेतील कितीतरी ओव्यांमध्ये, लोकगीतांमध्ये या भावा बहिणींच्या नात्याचे पदर अगदी अलगद उलगडले गेलेत. त्या काय म्हणतात बघा, आम्ही दोन बहिणी दोन बाजूच्या बारवा, आम्ही दोघी बहिणी दोन बाजूच्या बारवा, मध्ये जोंधळा हिरवा भाऊराया. हं. दुसऱ्या ओळीमध्ये ही बहीण म्हणते, वाट मी किती पाहू दोन दरवाजा धरून, वाट मी किती पाहू दोन्ही दरवाजा धरून, बंधूला देखुनी आली नेतर भरून. विशेषतः नुकतंच लग्न होऊन सासरी गेलेल्या सासूरवाशिणीला तर माहेरची अगदीच ओढ लागलेली असते. कधी एकदा कुठला तरी सण येतोय आणि आपल्याला माहेरपणाला न्यायला भाऊराया माघारी येतोय याची ती वाटच बघत असते. गंमत म्हणजे भाऊराया देखील अगदी धीर न धरवल्यासारखा बहिणीला आणायला तिच्या सासरी जातो आणि जेव्हा माघारपणाला न्यायला आलेला भाऊ बहिणीला दिसतो तेव्हा ती आपल्या एखाद्या जवळच्या सखीला म्हणते, मायाराचं आलं मुळं आला ग भाऊराया, मायाराचं आलं मुळं आला ग भाऊराया, सणासुदीच्या दिसात नेई बहिणीला खेळाया, सणासुदीच्या दिसात नेई बहिणीला खेळाया. बहीण नव्या संसारात रमेपर्यंत तिचं सासर माहेर असं वरचेवर येणं जाणं सुरू राहतं. पण हळूहळू माहेर सुटत जातं. जन्मदाते हरपल्यावर तर माहेर काहीसं दुरावतंच. मात्र भावा बहिणीचं मायेचं नातं तुटत नाही. ते राहतच जीवात जीव असेपर्यंत. म्हणून तर कितीही सासरी रोळली आणि आईबापाच्या सुखाला दुरावली तरी माहेराचा विषय निघाला की एखादी सासूरवाशीण हक्काने म्हणते, लाडका माझा बंधू बंधू किसन मुरारी, लाडका ग माझा बंधू बंधू किसन मुरारी, बहिणीच्या सुखासाठी बंधू खंबीर मायारी, बहिणीच्या सुखासाठी बंधू खंबीर मायारी. ग्रामीण संस्कृतीची उस्तवार सुरू होती तोपर्यंत बहीण भावातील हे माघारपणाचं मुराळीपणाचं हे नातं, हे सोपस्कार प्रेमाने कर्तव्याने सुरू होते. आता बदलत्या कालौघात हे सोपस्कार उरलेले नाहीत. तरी बहीण भावातील आपुलकीच्या प्रेमाच्या नात्यात मात्र अंतर पडलेलं नाही. लोकराहाटीतील बहीण भावातील याच प्रेमाच्या नात्याचं प्रतिबिंब राखी पौर्णिमा किंवा भाऊबीजेसारख्या सण उत्सवात पडलेलं दिसतं. हे सण उत्सव म्हणजे बहीण भावातील प्रेम आणि एकमेकांवरील हक्काची, सुरक्षेची जाणीव करून देणारेच. या सणांनी बहीण भावातील नात्याला एक घट्ट विण दिली आणि आता तर बहीण भावाचं नातं रक्षाबंधन किंवा भाऊबीजेसारख्या सणातून तोललं जातं. जणू काही हे दोन सण म्हणजे बहीण भावातील नात्यातील अंतिम सत्यच. लोकवाङ्मयातील वळणवाटा या मालेमध्ये बहीण भावाच्या नात्याच्या लोकबंधाचा डॉक्टर मुकुंद कुळे यांनी घेतलेला वेध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादर करते होते राजेश शेजवळे. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.